ABC प्रो बास्केटबॉल लीगचा चौथा सीझन पुण्यातील पत्रकार भवन येथे महाराष्ट्र विधानसभेचे सदस्य श्री रोहित पवार यांच्या उपस्थितीत औपचारिकपणे जाहीर करण्यात आला. ABC स्पोर्ट्स अँड फिटनेस अकॅडमीच्या वतीने आयोजित ही प्रीमियर यूथ बास्केटबॉल लीग नव्या जोमाने, नव्या फ्रँचायझीनी आणि विस्तारित स्वरूपात परत येत आहे. या सीझनची सुरुवात 4 जुलै 2025 रोजी राजाराम भिकू पथारे स्टेडियम, खराडी, पुणे येथे होणार असून अंतिम सामना 12 जुलै 2025 रोजी होईल. दररोज स्पर्धात्मक सामने होतील, ज्यामध्ये महाराष्ट्रासह संपूर्ण भारतातील उत्कृष्ट युवक खेळाडू आपली कौशल्ये दाखवतील. या लीगचा उद्देश म्हणजे तरुणांमध्ये बास्केटबॉलबद्दल अधिक आकर्षण निर्माण करणे आणि त्यांना एक व्यासपीठ निर्माण करून देणे होय. 4 जुलै ते 12 जुलै राजाराम पठारे स्टेडियम, खराडी, पुणे येथे देशातली सगळ्यात मोठी अंडर-14 आणि अंडर-17 या वयोगटामध्ये बास्केटबॉलची टुर्नामेंट ही होणार आहे. याचं नाव ABC लीग आहे. अनिरुद्ध पोले नावाचे जे आपले स्टेट लेवलचे प्लेयर होते, ज्यांनी आपल्या राज्याचं प्रतिनिधित्व नॅशनल लेवलला केलेलं आहे, ते याचा पुढाकार तिथं घेत आहेत. क्रिसिल नावाचा जो डेव्हलपर ग्रुप आहे, त्यांनी टायटल स्पॉन्सरशिप याच्यासाठी घेतलेली आहेत आणि अनेक असे फ्रँचायझी ओनर आहेत. टोटल 19 टीम आहेत आणि प्रत्येक टीमला एक फ्रँचायझी ओनर आहेत आणि ते आपापल्या एरियामध्ये अतिशय प्रतिष्ठित लोक आहेत. इथं स्मिताताई आहेत, बिरारी परिवारातले काही लोक आहेत, अंशुल होते, असे अनेक मोठे मोठे लोक इथं फक्त हा खेळ प्रमोट करण्यासाठी. आणि अनिरुद्ध पोले ज्यांनी ABC लीग सुरू केली, हे 4थं सत्र आहे. भारतातली सगळ्यात मोठी या वयोगटातली लीग आहे. त्याला स्पोर्ट्सला पाठिंबा देण्यासाठी आम्ही सर्व स्पॉन्सरर्स या लीगबरोबर आहोत. त्यामुळे 4 जुलै ते 12 जुलै या सर्व मॅचेस बघण्यासाठी आपण मोठ्या संख्येने पुण्याला, खराडीला नक्कीच तिथं यावं. ऑनलाईनसुद्धा ही स्पर्धा तुम्ही सर्वजण बघू शकता. आणि या स्पर्धेच्या इनॉग्रेशनसाठी सुनील शेट्टी व काही मोठे कलाकार तिथं येणार आहेत. त्यामुळे त्यांना भेटण्यासाठी, बास्केटबॉलला सपोर्ट करण्यासाठी आणि एक जो इतिहास हा आपल्याच भागातला एक युवा जो घडवत आहे बास्केटबॉलमध्ये, आणि हे सर्व दानशूर लोक या बास्केटबॉलसाठी, खेळासाठी आणि अनिरुद्धच्या पाठीमागे जे भक्कमपणे उभे आहेत, त्यांना सगळ्यांना सपोर्ट करण्यासाठी तुम्ही सर्वजण मोठ्या संख्येने यावं अशी विनंती या व्हिडिओच्या माध्यमातून इथं आपल्या सर्वांना करतो.